चंद्रभागेची पूजा करू, आंघोळ करून घेऊ. शांती का बरं झालं आपण गाडी केली दुसरी. ते बाकीचे लोक आलता का तुला फोन घेऊन कोणाचा? लीला आता फोनाची वाट नको कोणाची. आता विठ्ठलाचं दर्शन घे आणि घराकडे निघू आपण. तुम्ही जवळ बा, काळजी नका करू. शांती सोबत आहे ना. चला आता. किती वर्षाची इच्छा होती पंढरीची जोडताना दर्शन घ्यायची. शांतीच्यानं आला योग. लीलाबाई, जे नशिबात असते ना तेच होते बरं शेवटी. तर पंढरीनाथच घेऊन आणते सगळं. हा शांती, बरोबर आहे तुझं. चिंतेचे बाबा पाहिनं कसे फन फन करत असतील घरी. शांती गेली, जवाई समोर गेली, पारा नशीन पावल्या जात. राजा ये नाही इकडे लवकर. गर्दी होते बरं मग दर्शनासाठी. आता रांगेत लागा लागेल किती घंटी अजून. लवकर ये. राणी झाली खुश. तुला म्हटलं ना तू शांत राह राणी, आपण पंढरीला जाऊ. पण तुला असं वाटते राजा खोटाच बोलते. आता राजा खोटं बोलणं सोडलं राजानं. चल बरं राजा, चल लवकर आंघोळ करू, दर्शनाला जाऊ. राणी आपल्याला एकदाच वेळ झाला तर चालते. शांततेनं कर सगळं. फक्त राणी कोणी ओळखीचं दिसलं की सांगजो आणि तिथून निघून जायचो लवकर. राजा आपल्या गाडीवरच ठरलं ना. पण राजा गाडीवर खूपच मजा आली रे. चल आता आता मजाच मजा आहे राणी सगळी. शांती गळवा नाही आणलं का? गळवा आणलं मस्त. त्या अंगात पाणी टाकतो ना मी. हो लीलाबाई, थांब थांब. पाहिजे शांती. लीलाबाई थांब, मी बरोबर आणतो. अजून बसली राणी तू विचार करत. तुला म्हटलं ना विचार करू नको, मी आ म्हणून. मी बसू दे का वाट पाहत कपड्याची. आण बॅग लवकर. चल ना, वेळ होते ना अजून. मलाच झाला की बॅग आणायला. राणी बॅग ठेवून दिली. कशी करून राहिली तू? थांब मी आणतो. आई काय म्हणे? शांता काकूला माहित झालं. शांता काकू काय म्हणे? मी तर तेच विचारानं डोकं पागल झालं मय. राजाची बायको किती खतरनाक बाई आहे. ते तर माझा जीवच घेऊन टाकीन म्हणे. बायकोला कधी पंढरीला नेलं नाही आणि राणीला चालल्या पंढरपूरला घेऊन. राजाला मारीन, मलाही मारीन. राणी काय तर विचार करून राहिली तू? काही नाही राजा, चला चला. राजा म्हणते मी पाहतो सगळं. आता माहीतच पडते. शांती थंड पाणी आहे, आरामानं. काहीच नाही थांब. गोदावरी नर्मदा कावेरी शरयू. बस 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 शांती बस. आण आता, मी त्या डोक्यावर टाकतो. घे लीलाबाई, तू टाक आता. शांती अन्न मी टाकतो. नाही नाही, मीच टाकतो. आण शांती, दे मापाशी. चला बरं लवकर लवकर आंघोळा करा, कपडे बदला आणि दर्शनाच्या रांगेत लागा. अरे राजा कुठे गेला? राजा थांब थांब थांब. आई ते गाडीवाल्याला कोण उतरून दिलं तुम्हाला? माहित नाही मला कोण दिलं. तर तुमची सीटा नाही आहेत म्हणे. तो घरी जा म्हणे तुम्ही. आई शांताराम मामाने दिसली. आई सुलोचना तुला तर म्हणून राहिले फोन करून पाहिजे म्हणून शांतारामले. पण मला नक्की माहित आहे शांताराम मामानं आपल्याला याच गाडीत बसायला सांगितलं होतं. थांब आई एक मिनिटं. नाही 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 थांब 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 पप्पू बापू थांब. तू काहीच म्हणू नको त्याला. चल तू चल चल घरी चल. आई आपलं जायचं कसं पंढरीला? मग ते तिकडून सवार येऊन राहिल्या. पप्पू आपली गाडी नाही होते. शांतारामचं चुकलं असेल. चल घरी चल, घरून त्याला फोन करू आपण. चल सुलोचना. वा रे वा, एवढी तयारी करायला लावली. आता म्हणतात घरी चल. आई मी येतो शांताराम मामाच्या घरून. पप्पू तू सांगत कुठे जाऊ नको. तू मी जातो कुठे जात होतो. तू हे घरी जा, तुम्ही आराम करा. आलीच मी जाऊन पाहतो शांतारामच्या घरी. शांतारामला चाट मारली की शांतीने चाट मारली? शांती कुठे गेली? शांती शांती लवकर ये इकडे. काय झालं बाबा? आई घरी नाही आहे. गेले त्या पंढरपूरले ना. तुमचा पोरगा घरी नाही आहे कालपासून. शांती शांती गेली मला सोडून. शांती त्या मला सोडून पंढरपूरला गेली. शांती तू त्या बहीण संग, त्या जवाई संग. शांती त्या हे बरं नाही केलं. शांती त्या गाडीवाल्याला सांगून दिलं फोनवर. त्या गाडीवाल्यानं आम्हाला उतरून दिलं. शांती बाबा तुमची तर गाडी होती ना? शांतीनं सगळं धिंगाणा करून टाकला. शांतीनं सविता. शांतीच्या मनातलं आज ऐकलं मी जवळ घरी आल्यावर. शांतीचे तेवरच बदलून गेले. तुमचा पोरगा पाय ना कुठे गेला? आता पोरगा बी घरी नाही ना कालपासून. माई लेक गायब झाले ना. आई तर समजले पंढरपूरला गेले, पण पोरगा कुठे गेला? जाऊन पाय ना, विचारपूस करा कोणाले.
कुठे गेले काय गेले. फोन केला, फोनही उचलत नाहीत. लेकरासाठी उसळ करतो, कामं राहिले. मला याच्यासारखं करून चालते काय? देव धर्म कोण करेल? शांती, ते बरं नाही केलं शांती. शांती त्या लय खराब केलं शांती. आता शांती ते खैर नाही शांती. थांब तू आता. माझी बहीण ते काय म्हणत असेल. शांताराम, ओ शांताराम, अरे आम्ही घेऊन रिकाम होतो काय? आम्हाला त्या लालूच करून दिली पंढरपूरला जायची. मै सून पोरगा लय खुश झाले. शांताराम मामा लय चांगले आहेत म्हणते, आपल्याला पंढरपूरला घेऊन चालले. पण असं माहित आहे काय, असं चाट देशील म्हणून? का रे, कोण चाट दिली रे आम्हाला? आणि ती बायको कुठे गेली? शांती कुठे? शकुनाबाई, तू आता जखमीवर मीठ टाकू नको शकुनाबाई. पहिलेच मी तीळ पापड व्हायला शकुनाबाई. तू कोण तोंड लपून राहिला? शांती कुठे? शांती गेली पंढरपूरला गेली जवाईसोबत. जवाईसोबत? का रे, तिला जवळ तुझ्या घरी येत नसते, आता कसं आला? ते मला माहित नाही शकुनाबाई. शांतीला पंढरपूरला न्यायलाच आला मग तर आता. बरोबर आहे शांताराम, आता ती गरज नाही राहिली आता. बाई बाई, किती बदमाश बायको म्हणा. नवऱ्याला घरी टाकून दिलो आणि जवाई समोर चालली गेली. सांग शांताराम, अशी बायको असते कोणाची? माझ्यासारखा नवरा पाहिजे, तो तुम झळत आणते दिली. कशी डोक्यावर बसते तर. पण तू चांगला दम कुठे? झालं शांताराम, तर गरज राहिली नाही ती आता. 2 टाळ घे आणि जाय मंदिरात भजन करत बसतो आता. झालं तुझे काम. नाही तर माझ्या सुनीच्या बांगड्या आहेत ते घालून घेतो. आठवण आली की चाललायचं माझ्या घरी, मी देऊन तुले. शांती, ते काय करू शांती मी आता? आता जे करावं लागेल घरी आल्यावरच करावं लागेल शांती. थांब आता तू. सविता, उसळ कर. सगळीची सगळी उसळ करून टाक आता. काहीच ठेवू नको शांतीसाठी. पाय बरं माय बे, तिथे देव धार्मिक सून आहे. इतक्या देव धार्मिक सुनीची काही कदर नाही शांतीच्या जवळ. एकटी चालली गेली पंढरपूरले, सुनीला घेऊन जाती तो. सविता, झाला का पूजापाठ? नाही शकून आता चालू आहे ना. तुम्ही नाही गेल्या नाही? पाहि ना, त्या सासूने किती मोठी प्लॅनिंग केली जवाई संघ पंढरपूरला जायसाठी. आम्हाला स्पष्ट सांगते, आम्ही काय नाही म्हणत होतो. अशी प्लॅनिंग करायची काही गरज होती काय? तूच सांग सविता. मला काही माहित नाही. मला माहित आहे ना तिच्या जवायचं तिचं काय होत होतं. असं कोण म्हणते शकून आते? पण नाही, माझी सासू तशी नाही आहे. शकून आते काही बोलते, काही सांगता बी येत नाही बाई. जमाना काही बरा नाही आहे. चल आता उसळ बनवतो. लेकराईले भुका लागल्या असतील, राजाजी येतील. कुठं गेले असतील तर. पण फोनही उचलत राहिले, कुठे गेले तर? सविता, मंदिरात चालली काय? हा रोशनीची बाबा, आज तर मी लय खुश आहे. मस्त. काय ना, मी आजी झाली, तुम्ही आजोबा झाले. पण रोशनीची बाबा, गुड्डी कुठे? श्यामही नाही भेटला मला. श्याम कुठे गेला? श्याम गेला ड्युटीवर. ये तुम्ही मंदिरातून. रोशनीची बाबा, आपण गुड्डीच्या आईच्या घरी जाऊ मंदिरातून आल्यावर, आणि तिला आपल्या घरी घेऊन येऊ आजच्या आजच. ठीक आहे सविता, ये तू मंदिरातून. चल, इकडून कोण शांताबाईच्या घरी जातो. सोबत सोबत बरं जातो. सुषमाली म्हणतो चल मंदिरात म्हणून, विठ्ठलाच्या. मस्त म्हणू, पंढरपूरला जातो फुकटा फाकटांदी. पप्पूली घेतलं सोबत, मस्त मजा करू म्हणू. पण पाहि ना, शांताराम मामानंतर सगळं पानसट करून टाकलं. पण आई नाही आली अजून. सुलोचना, जा ना उसळ करू ना. आई, मला सांगा पहिले, काय म्हणे शांता मामी? सुलोचना, शांता मामीचं काय करतं? शांता मामी तर जवायसंग पंढरीला जायला. ते शांताराम मामा होता, तीळ पापड होईल घरी. बापरे, खरंच काय आई? मला माहित आहे आपण सोबत जातो म्हणूनच शांता मामीनं असं केलं असेल. तुला नाही माहित काही. जाय तू उसळ कर. मला माहित आहे शांतीचं राज काय आहे तर. अरे बापरे, शांता मामीचे राज आहे, मग तर मजाच आहे. चला, वावरातून शंकर येतील, उसळ करून घेतो. शांतीचे गुण मी तिच्या सगळ्या मैत्रिणीला सांगून देतो. त्याला बी माहीत पडलं पाहिजे कशी आहे शांती म्हणून. मोठे पावरानं जगते ना शांती. थांब म्हणा, तू येईपर्यंत त्या मैत्रिणीजवळ सगळे पानचट करून ठेवतो त्याबद्दलची. नाही तर यानाची शकुनाबाई नको म्हणून. शांताबाई, अ शांताबाई, चल ना मंदिरांनी. अ सविता, कुठे गेल्या हो ह्या दोघी जणी? अ शांताराम भाऊ, स्वयंपाक होईल आहे वाटते. उसळ खाऊन जायला सासूना. जाऊन पाहू दे बरं. कोण आवाज देऊन राहिलं काय नाही? कोण? घरात आहो मी. काय रे सविता, किती आवाज देऊन राहिली? दोघी सासूला काय चोरून चोरून फराचा खाऊन राहिला का काय नाही स्वयंपाक खोलीत? म्हणून मी म्हटलं चुपचाप पाहायला जातो. सविता, कुठे गेली शांताबाई? सविता काकू, तुम्हाला माहित नाही का माझी सासू कुठे गेली? नाही गेली का मंदिरात?
माई सासू तर गेली पंढरीले, पण कसं काय तुम्हाला न नेता? खरंच काय सविता? पंढरपूरला गेली काय तुझी सासू? बाई बाई, मला तर सांगितलं बी नाही वा. हावनी करत जाय मध्ये. आणि कोणासोबत गेली? बहीण जवळ आलते मा सासूचे, त्याच्यासोबत गेली. तिघच जण गेली. नाही आहे व शांताबाई, मला नेलं नाही. मी काय तिच्या भाड्याने येत होती काय? माझे पैसे भरूनच मी येत होती. मी पाहिजे किती हलकी, तिथे मंदिरात जायसाठी बोलले आली मी. मला तर तिकून जाता येत होतं, पण मीच रिकाम टेकडी. अशा आत बायका आपण समजतो काय आणि ते असतात काय? चल आता मग सासूत आल्यावर मजा आहे सगळी. उसळ करून घेतो. सासरे बुवाले अळू भूक लागली अशी. सविता, तेरीच ते उसळ अजून हातात साबुदाणा धरून बसेल काय? बाबा शिल्लक बोलू नका तुम्ही. चुपचाप करून राहिली मी. लावला काय शोध? पोरगा कुठे गेला? मला काहीच घेऊन देणार नाही कोणाचं. कोणी कुठे बी जावं, मरा साहेब सगळे जण. माझ्याकडे उसळ करू नकोच पडता. मी चाललं माझ्या बहिणीच्या घरी फराळाचं करायला. तुम्हीच घ्या चांगले दाबून खाऊन. राजाची कुठे गेले, काय गेले, काहीच पत्ता नाही. मला तर असं वाटते राणीच्याच घरी जावा, तिच्या आईला विचारपूस करून. नाही तर सविता काकूची मदत घ्या. सविता काकूला मी फोनवरच सगळं सांगतो. सविता काकू मला फोनवरच सगळं मदत करते. हाच इलाज आहे माझ्यापाशी. इले बी सांगून देतो ना. सुषमा, आई काय घरी सुषमा? अरे बबली, चालली का मंदिरात? सुषमा, तुम्ही गेली का पंढरपूरले शांताबाईच्या सोबत? शांताबाईने तुलाही बी नेला नाही काय? सविता, शांताबाई पंढरपूरला गेली काय? अरे बापरे, खूप चांगलं झालं. शांता काकूचं पंढरीचं दर्शन होऊन राहिलं. भाग्यवान आहे शांता काकू. भाग्यवान कायची बबली? आम्ही तर उली गोष्टी सांगतो का सुषमा? आम्ही शांताबाई सोबत कुठे बी जातो, पण पाय शांताबाई कशी चाट दिली आम्हाला का सुषमा? नाही सविता, मला शांताबाई विचारपूस केली ती चलशील काय म्हणून. मी पहिलेच नाही सांगून दिलं होतं. हा ना, तुम्ही बऱ्या दोघी जणी मिळून मिसळून राहता, मला एकटी झाला पाहून देता. जाऊ दे सुषमा, गुड न्यूज ऐकली ना बाई? काय ना, मैसून प्रेग्नेंट आहे ना. विठ्ठल पावला बाई मला. पाय सुषमा, किती दिवसाची वाट पाहून राहिली होती मी. अचानकच बातमी भेटली मला. सविता, तुला म्हणू का मी? शांत राह सविता, शांत राह. एक दिवस बरोबर करते. झालं बरोबर सगळं. बबली, आता पेळ खाल जरा तर उद्या सविताच्या घरी काय? हो आई, जाऊ ना आपण. बुद्धीताई तब्येत पाहिले पण जाऊ. चल येतो मी मंदिरातून लवकर जाऊन. सविता, थांबत नाही का माझ्यासाठी? काही थांबत नाही मी कोणासाठी आता. माझ्यासाठी कोणी थांबते काय? बबली, पाहिलं सविता काकू कशी आहेत? चल राहिले आपले कामं. नाही, सविता काकू तशी मनानं लय चांगली आहे. इतक्या चांगल्या दिवशी गुड न्यूज सांगितली. हे पुढलं शांत मावशी उठला सुटली एकटं निघाला मंदिरात. मला काय किती उशीर झाला. इले बला तिले बला, पैसे एक नाही कामात पडत. काम आहे ना सविता मले, म्हणून मी लवकर गेली घाईंदी. थांब शांत मावशी, माझ्या सुनीचा फोन येते पोदी मला. हॅलो, कोण? सविता काकू, मी बोलू ना सविता, शांताबाईची सून. ओळखला आता? ओळखला सविता. आताच मी तुझ्या घरून आली. काय म्हणत होती सविता? सविता काकू, तुम्हाला विचारतो मी, राजाच्या घरी नाहीत कालपासून. पता काढता काय कुठे गेले काय गेले? मला नक्की सांगा काकू. ठीक आहे, ठेवतो. मै सासरे आले. ठेव सविता ठेव. सविता, काय म्हणते सुनबाई? नाही माझ्या सुनीचा नव्हता, शांताबाईच्या सुनीचा होता. शांता मावशी, राजा बी घरी नाही म्हणते. मला तर वाटते गेला राणीला घेऊन पंढरीले. हा, कालच तर गेला तो. माहित नाही का तुले? चल, मला घाई आहे बाई. हॅलो सविता, आताच माहित पडलं मला. माहिती आहे राजा कुठे गेला? राणीला घेऊन पंढरपूरला गेला. सविता काकू, खरंच? 100% खरं. पाय तू आता, मी येतो मंदिरातून. घे मला शांताबाईले, जाय पंढरपूरले मला सोडून. शांताबाईच्या घरी तर मजाच मजा. आता मंदिरात जातो आणि पहिले सविताची भेट घेतो. शांताबाई याच्या पहिले तिला सांगतो 2-4 गोष्टी समजून. माझ्याशिवाय कोणाला सांगणार? अहो माहिती, बायकोला कधी जिंदगीत कुठे शेगावले नाही नेलं, आणि राणीले पंढरपूरले विठ्ठलाच्या दर्शनाले. बापरे, आता तर हद झाली राजाची. नाही, आता सविता चूप बसून चालत नाही. आता बस झालं आहे राजाचं. माहिती पाहिजे सविता, मला ती किती काळजी. मंदिरातून 10 पळत आली मी. ऐकून म्हटलं माय बेहोश पडली की काय सविता. नाही सविता काकू, मी बी आता लय धड झाली. आता फक्त माझ्या सासूले पंढरपूरहून येऊ द्या तुम्ही. पहा मग सविता काय चीज आहे. सविता, मी त्यासोबत काही टेन्शन नको घेऊ. फक्त चोरून काय
शांताबाईला माहिती नाही पडलं पाहिजे मी तुला साथ देऊन राहिली म्हणून. हा चल येतो मी, कोणी येईन जा घरी पटकन ये. ठीक आहे काकू. घे ना शांताबाई, असंच पाहिजे तुला. लीलाबाई, गर्दी तर लय झाली लीलाबाई. असू दे शांते, गर्दीचं दर्शन होते आपलं, काही काळजी नको करू तू. विठ्ठलाच्या दर्शनाला आलो ना आपण, विठ्ठलच आपल्याला दर्शन देते. चला मंडळी, पंढरीच्या दर्शनाला पंढरपूरला आली बरं शांताबाई. आता रांगेत लागते आणि दर्शन घेते. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, चॅनल सबस्क्राईब करा प्लीज, सोडून देऊ नका. शांताबाई लवकरच दर्शन घेऊन येते, तुम्हाला पण दर्शन देते. चला मग लवकर लवकर, खूप गर्दी आहे व. चल चल शांती लवकर चल. फायनली मन शांत झालं पंढरीच्या दर्शनानं. विठ्ठलानं शेवटी दर्शन दिलंच आपल्याला. हा शांते, बरोबर आहे. विठ्ठला माया बहिणीले भावाले सगळीले सुखात ठेव, अशी मी त्याचरणी प्रार्थना करते. कोणाच्या जीवनात दुःख नको देऊ, सगळेच आनंदानं जगू दे, सगळेच आनंदानं जगू दे रे बापा विठ्ठला. तुझीच कृपा सदैव आमच्यावर राहू दे. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. चला मंडळी, घ्या मग पांडुरंगाचं दर्शन. भेटू आपण नवीन भागात.